असं आहे की रसाच्या बाबतीत मला एवढी कल्पना नाही, पण नागपूर शहरामध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन, आप असे जे मित्र पक्ष आहेत, सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते विकास ठाकरे होते त्या उमेदवाराचा प्रचार केला. एकोप्यानं सर्व महाविकास आघाडी लढली आणि चांगल्या पद्धतीने लढली. पण हे असताना नागपूरमध्ये जी चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जे दोन गट आहे, एक गट आहे नितीन गडकरीचा, दुसरा गट आहे देवेंद्र फडणवीस यांचा. देवेंद्र फडणवीस यांच्या गटाच्या माध्यमातून नितीन गडकरी कसे पडतील या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागपूरमध्ये त्या पद्धतीचा त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम झालं. ही चर्चा नागपूर शहरामध्ये आहे. आपण जर माहिती घेतली तर आपल्या सुद्धा कानावर येईल की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी पडलेच पाहिजे या दृष्टीने काम केलं.